उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर एकीकडे सोमवारी दहीहंडी आयोजकांनी एक पाऊल मागे घेतलंय, मात्र दुसरीकडे दहीहंडी समन्वय समितीने कुठल्याही परिस्थितीत सर्व गोविंदांना समाविष्ट करून दहीहंडी उत्सव करणारच अशी भूमिका घेतली आहे। तसंच राज्य सरकारने लवकरात लवकर यात हस्तक्षेप करावा अशीही मागणी केली आहे। त्यानंतर दहीहंडी समन्वय समितीनेही आज आपली भूमिका जाहीर केलेली आहे। माझ्यासोबत दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा परळकर आहेत, त्यांनाच पहिल्यांदा विचारूया, आता हायकोर्टाच्या सूचनेनंतर नेमकी तुमची काय भूमिका असणार आहे? आम्ही दहीहंडी खेळणार, जसे नेहमी खेळतो त्याप्रमाणे यंदा सुद्धा खेळणार। ज्या ज्या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन असेल त्या ठिकाणी जाणार, ती दहीहंडी फोडणार। ती दहीहंडी जेवढ्या उंचीवर असेल तेवढ्या उंचीवरती जाऊन आम्ही दहीहंडी फोडणार। नक्कीच यशवंत जाधव सुद्धा माझ्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, एकूणच हा जो निर्णय आहे यानंतर राज्य सरकारने आपली भूमिका जी आहे ती लवकरात लवकर स्पष्ट करावी अशी तुमची मागणी आहे, नेमकं काय सांगाल? दुर्दैव आहे की राज्य सरकार असलेल्या युवा पिढीचं, असलेल्या गोविंदा खेळणाऱ्या बाळगोपाळांच्या मानाचा आणि भावनांचा विचार करत नाही। आज जे मायबाप सरकार म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो त्या मायबाप सरकारनं आज लोकांची भावना, युवकांची भावना आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे। कारण कुठेही खेळणाऱ्या बाळगोविंदांचं मनाचा विचार न करता आज जो निर्णय आलेला आहे, हा निर्णय आला, त्या निर्णयाचा जरी आम्ही मान सन्मान योग्य तर राखणार असू तरी सुद्धा शासनानं आज हा जो निर्णय आहे हा कुठेतरी गोविंदांच्या मनातला, आयुष्यातला हा काळा दिवस आहे असं प्रत्येकाच्या मनात जी भावना निर्माण झालेली आहे। नक्कीच महिलांचाही मोठ्या प्रमाणामध्ये या उत्सवामध्ये समावेश असतो, नेमकं काय सांगाल या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे? प्रतिक्रिया ही आहे आमची की आमच्या दहीहंडी पथकातील जास्तीत जास्त महिलांची दहीहंडी पथकं बंद झालेली आहेत। 18 वर्षाच्या आतील मुलींचा या दहीहंडी पथकांमध्ये भरणा असतो। ज्या कॉलेज आणि स्कूलमध्ये शिकत असलेल्या समाजामध्ये आम्ही पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून या दहीहंडी उत्सवामध्ये 2002 पासून सुरुवात केलेली होती आणि आज आमचा गोविंदा आज मैदानातच आम्ही विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करत होतो की पुरुष जर 9 थर लावून उतरवतात तर आज महिला पण गेल्या वर्षी 7 थर राहिले ते यावर्षी 7 थर लावून उतरवायचे होते, परंतु हा विक्रम आज असं वाटतं इतिहास जमा होईल। परळकरजी, एकूणच सर्व गोविंदांना समाविष्ट करून हंडी फोडणारच असा निर्णय इथं झालेला असताना सरकारनं, प्रशासनानं यामध्ये हस्तक्षेप केल्यास तुमची काय भूमिका असणार? सरकारने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केल्यास अधिक फायदेशीर होईल, हा प्रश्नच निघून जाईल, सर्वांच्या मनासारखा होईल। हा उद्याचा जो दहीहंडीचा उत्सव आहे, कारवाई जर केली त्या दिवशी समजा या सर्व प्रकरणामध्ये तर तुमची काय भूमिका असू शकते? कारवाई केली तर त्यांनी त्यांचा हक्क आहे। जर त्यांनी जर कारवाई केली तर ही 1200-1500 जी मंडळं ही स्वखुशीने हे कारवाईला सामोरं जायला तयार आहेत। नक्कीच यशवंतजी, तुम्हाला विचारायचं आहे की एकूणच जर बघितलं तर 18 वर्षाखालील मुलांना आता यामध्ये बंदी करण्यात आलेली आहे, मात्र त्या दिवशी तुम्ही खेळ खेळणार असं एकीकडे तुम्ही सांगितलेलं असताना आता नेमकं येणाऱ्या 2 दिवसांमध्ये राज्य सरकारने नेमकी काय भूमिका घ्यावी असं तुमचं? राज्य सरकारने अध्यादेश काढून यामध्ये लोकभावना लक्षात घेऊन लोकभावना लक्षात घेऊन राज्य सरकारनं ताबडतोब अध्यादेश काढला पाहिजे आणि आज एकंदरीत आज जी संपूर्ण जे बालगोपाळ आहेत की ज्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झालेली आहे की आमचा खेळ बंद करण्यासाठी हे संपूर्ण षडयंत्र रचलं जातं आणि हे षडयंत्र रचण्याचा एक भाग हे सरकार आहे। या सरकारने संपूर्ण या गोष्टी केलेल्या आहेत। ही ज्या भावना निर्माण झालेली आहे ती भावना कुठेतरी दूर करायची असेल, सरकारने यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे एवढंच आमचं मत। आपण बघितलं तर एकीकडं हायकोर्टानं निर्देश दिलेले असताना दुसरीकडे दहीहंडी समन्वय समितीनं हंडी खेळणारच असा निर्णय इथं घेतलेला आहे। त्यानंतर आता राज्य सरकार यामध्ये नेमकी काय भूमिका घेतं हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील होडेसोबत अमेय पाठक, जय महाराष्ट्र, मुंबई।